शब्द नाहीत माझ्याजवळ. ज्या गोष्टीसाठी मी आलोय आजपर्यंत म्हणजे मनात फक्त डोक्यात होतं की केदारनाथ पाहायचं. आता आम्ही ना केदारनाथला चाललोय. ए डॉगीज बाई कुठे गेला? तुला 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 आणि ते खाली बसलेला लक्षात ठेव. तिथं पप्पू शेट आमचं एकट्याचे याच्यावर राखण ठेवायचं. ते कुठे जाते कुठे नाही जात आम्हाला सांगायचं. मंडळी आता काय झालंय की आता आपण निघालेलो आहे देवाला भेटायला. कोणाला? भोलेनाथांना. आता सगळेजण टाकाटक रंगलेत सगळे सगळे एक नंबर. वरती जर्किंग पासून तर खाली बुटापर्यंत सगळे टाकाटक आहेत. आता निघालोय कुठे? भोलेनाथांना भेटायला. बम बम बोले. आता आम्ही निघालोय कुठे? केदारनाथ ट्रेकिंगला निघालोय. त्याच्या आधी हा गौरीकुंडला. त्याच्या आधी आम्ही गौरीकुंडला जाणार आहे. आता आम्ही चाललोय गाडी शोधायला. आता सगळे चालल्यात टेक्याव 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 गाडी बघायच्यात. जिथे गाडी भेटेल त्या गाडीत बसणार डायरेक्ट गौरीकुंडला जाणार. महत्वाचं की आता आपण वरती जायचं ना त्याच्या आधी आपल्याला आपला पास स्कॅन करायचा. आता स्कॅन कसं करतोय ते दाखवतो तुम्हाला. आता ही सगळी आपली गँग आहे. ही सगळी आता स्कॅन करणार. ठीक आहे ओके झाले स्कॅन आता. ओके जाधव जाधव हां JADH 29. काय चालू आहे माहिती काय हे विहरंग विभाग रोगी पंजिका आहे का नाही हां रजिस्टर ते बघा. हां नजारा बघा कसा आहे. हा हा लावलेत पूर्ण पद्धतीने. आता आम्ही तर चाललोय बा 9 जण फुल एन्जॉय करत. कारण की सुरुवात झाली तेव्हा धापा टाकायला सुरुवात केली. अजून तर गौरीकुंडला जायचंय. त्यानंतर मग पुढं तर काय बाबा बाबांच्या भेटीला चाललोय म्हणल्यावर राम भोलेनाथ की कृपा से हम वहाँ तक जाएंगे. लग जाएगा सस्ता मस्ता जितने में सब जा रहे हो उतने में ले जा देंगे. चलो चलो. आता इथं सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. गौरीकुंडला जाण्यासाठी सगळ्या गाड्या आहेत. आता कुठल्या गाडी जाईल? बारह आदमी जाएगा ही पूरा. उसमें भी 12 जाएगा. जाल के भी जाना पटना का नहीं तो 9 बैठो तुरंत चला. चला गाडीत बसतात. मला पुढे बसणार नाही. बसल्यात सगळी गाडीत बसल्यात. हे घर घर हे गाडी टेकून झाली. लोक म्हणतात गौरीकुंडला जाण्यासाठी इथे गाडी भेटत नाही सोनप्रयागला ना. बरोबर ना. पण आम्हाला एवढे आम्ही उभं राहिलो लगेच गाडी भेटली. आम्ही गाडीत बसलो. आता गौरीकुंडला निघालोय. आता आहे ना ऑफ सीझन आहे. तुम्हाला जेवढा केदारनाथ बाबांना येता येईल तुम्ही या दर्शन घ्या. लय मजा आहे लय. नंबर नहीं रहा तो इसका नंबर है मिल जाएगा. 400 गाड़ियाँ चलती हैं. कितना? 400. एक दिन में 400 गाड़ी चलता है. हाँ 6 दिन में 400 गाड़ियाँ कंटिन्यू चलती है. अभी जब सीजन होता है ना 400 गाड़ियाँ कम पड़ जाती है.
अभी ऊपर बैठे ही अभी तो उधर जो आधी सेट रहता है दूर वाला समोसा बढ़िया नहीं जो आधी सेट रहता है सुबह सुबह वो कैसा है वो सिस्टम 8 की टाइम उधर 7 बजे शाम को भी होती है हाँ सुबह भी होती है ओरिजिनल चाहिए बाईक बेचने वाले को कोई परवाह नहीं. 8 दिवस या 8 दिवसापूर्वी डास साळलेलोय भाऊ. बघा कसलं खतरनाक झालंय नजारा किती मोठा आहे. नदी का नाम क्या है मंदाकिनी. मंदाकिनी गंगा दूसरी वाली है. मंदाकिनी नदी. मिलन होता है वो किधर ऊपर है क्या इधर है ये तो गाड़ी आणि मागणी खाली काय झालं हे हे पण आठवड्यापूर्वी झालेले आहे दरड कोसळलेली. गौरीकुंडला जायचं केदारनाथ बाबांना भेटायचं म्हणल्यावरती या गोष्टींना फेस करावं लागणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का नजारा बघा. खाली जरी दरड कोसळली असली पण मात्र आजूबाजूला परिसर इतका सुंदर आहे. हीच ती मंदाकिनी नदी बरं का. इथं खाली खूप पाणी आहे. पाहू शकता इकडं मंदाकिनी नदी. ज्यावेळी 2013ला पूर आला होता त्यावेळेस पाणी पार इथपर्यंत होतं. म्हणजे हे सगळं पाण्याने लेवल काय असेल बघा. आणि आता पाणी कुठे आहे तर आता पाणी पार खाली. पण मात्र ज्यावेळेस मोठा पूर आला होता त्यावेळेस पाणी इथपर्यंत होतं. सांगायची की ज्यावेळेस सीझन असतो इथे त्यावेळेस आपल्याला गाडीसाठी वेटिंग करावं लागतं. पण आता काय माहिती आहे का आता गाड्या पॅसेंजरची वेट करतात. कारण की सध्या सीझन ऑफ झाला आहे बऱ्यापैकी. गर्दी तर वरती बऱ्यापैकी कमी झाली ते डायरेक्ट शुद्ध भाषेत सांगतो. ज्यावेळेस वरती सीझनच्या टायमाला घोड्याची किंमत असते 3500 रुपये. पण आता मात्र किती 1500 रुपये. वरती पण जायचं आणि त्याच्यातच खाली पण यायचं. म्हणजे हे आताच्या टायमाला आहे. म्हणजे एखाद्याला केदारनाथ बाबांची ट्रिप चारधाम करायचं असो किंवा भोलेनाथाचं दर्शन करायचं असेल तर त्यांना मला एवढंच सांगायचं की तुम्ही ह्या टायमाला या. कारण की ह्या टायमाला सगळ्या गोष्टी सध्या लय स्वस्त आहेत. दर्शन वरती आपले काही जण गेलेले आलेले आहेत पाबळवरून आलेले आहेत. ते त्यांचा काय विषय माहिती आहे का तर ते म्हणतात की 15 मिनिटात दर्शन झाले. आणि लय सुखसुविधा आत्ता आहेत सीझनला नसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पायी चालल्यावरती 8 तास लागतात म्हणतात बरं का. आणि घोड्यावरती गेल्यावर 4 तास लागतात. आता आम्ही करणार आहे पायी. आता आम्ही जाणार आहे पायी ड्युटी पायवारी करणार आहे. आता किती वेळ लागते ते पाहू. मग त्याच्या आधी कुठं जाणार आहे गौरीकुंडला जाणार आहे. गौरीकुंडचा नजारा बघा. चॅनलला तसेच थांबून राहा आणि इतरांनाही पाठवून द्या. कारण की भोले बाबांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला तसेच थांबा. आवाज आहे का रे दादा तसंही वरून पाणी गेल्यावर गोट्यापर्यंत पाणी असलं काय करायचं. चाललोय बघा नजारा कसा आहे. आता इकडे गल्ली इथं हॉटेल आहेत सगळे गोष्टी. पण आपला मार्ग इकडे. आता आपण चाललोय गौरीकुंडला. आपले कार्यकर्ते सगळे मागे आहेत. विषय काय झाला आहे ते चाललंय त्यांची गोड्यावाल्याची डिस्कशन. आता हे बघा सगळे कार्यकर्ते. थकायचं नाही आता थकायचं नाही. 1 2 3 4 दे धक्का. गाइस देखो ना मेरा भाई है
बताओ भाई, हाँ ये हमको अभी केदारनाथ की सफर पूरी करने वाला है। हाँ क्या नाम है? वो भी 800 रुपए में। कितना? 800 रुपये में भैया नमः शिवाय. या डोलीमध्ये पण बसून जातो. हे डोली बघा, हे काका बघा पैसा ठेवितात पैसा. डोली बघा खाली बघा मंदाकिनी नदी. हां जेव्हा पाणी आलं होतं तेव्हा इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत असं इथले ग्रामस्थ सांगतात. मग विचार करा की हा नजारा काय असेल तो 2013चा. पायऱ्या चढायच्या का चढायच्या तर आपल्याला जायची गौरीकुंडला आणि गौरीकुंडपासून मग पुढे आपले कार्यकर्ते घोड्याने जातात का पायी चालतात हे तुम्हाला दिसेल येणाऱ्या व्हिडिओमध्येच. आता पायी पायी आपल्याला 3 भाऊ भेटले. हे आता नाही पाहिजे त्यांना मराठी कळणार नाही त्यांच्यासाठी आपण थोडं हिंदीतून बोलू. जय बोले की जय जय. हम पैदल चल रहे थे हमारे सारे बंदे नीचे रह गए वो घोड़े पे सवार होकर आए गए लेकिन हम पैदल चले. पैदल चलते हुए हम 3 दोस्त मिल चुके. ये नेपाल से आ चुके कह रहे हैं कि हमें चलने की आदत नहीं है लेकिन हमें भोले ने बुलाया है तो हम चल रहे हैं. वो सब भोले की देन है इसलिए हम वहाँ पर चल रहे हैं ऐसा उन लोगों का कहना है. आपल्याला सोबतच आपण सोबत चाललोय. आता चहा बनवायची म्हणतायत. चहासाठी ते गॅस पेटवत आहेत. लग नाही रहा है. हाय गाईज हॅलो कसा बबली चलो चलो. बाबा हॅलो अजून आता 14 किलोमीटर आहेत. बोले बाबा आपल्यापासून लांब. आता आपण चाललोय मात्र पण आता थोडा दम लागायला लागलाय. असो आता इथं कुठेतरी चहाची टपरी पाहतो चहा पितो. हे नेपाळी मित्र आहेत माझे नेपाळवरून आलेत भोलेनाथाला भेटायला. व यांच्यासोबत चहा पिणार आणि यांच्याबरोबरच जाणार कारण की तुम्ही पाहिले असेल आपले मित्रमंडळी तर गोड्यावर बसून गेले. संपला विषय त्यांचा. 8 दिवसापूर्वी दरड कोसळली होती. आता इथं पुलाचं काम चालू आहे. सगळे कामगार आहेत. पूल बघा कशा पद्धतीने बनवला. आणि हे बघा खाली किती. ओ वाव व्हॉट नाईस. पाहू शकता ही मंदाकिनी नदी आहे. आता फुल झूम केलंय मी. आता हे बघा कसलं खतरनाक दृश्य आहे. आता मंदाकिनी नदी बघा तिथे बरं का. आता मी बांस के पौधे हैं देखो कितने छोटे छोटे हैं. आता मी इथं उभा आहे. इथं मी तो आहे आणि इथून वरती पण डोंगर बरं का असा. तर तुम्ही अंदाज लावा की हे किती खतरनाक दृश्य असेल. फक्त मला काय म्हणायचं माहिती का हे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय पण हे साक्षात पाहण्यासाठी तुम्ही एकदा केदारनाथला याच बा. नजारा बघा कसा आहे. आता बाबा जातो कुठं बार खाली आणि इकडून पण बघा काय पाय पाय. आता आपल्याला कानपूरचे भेटलेत भोपाळचे भेटलेत आणि आपल्या बरोबर तर नेपाळचे आहेच. पण मात्र आपण काय म्हणलं हे नेपाळवाल्यांना गाणे ऐकायचे की त्यांना त्यांच्या भाषेतले. तर हे चालले होते कानपूरवाले. त्यांना म्हणलं लावा असाल का गाणं तर गाणं लावले. आता त्यांनी एन्जॉय करत सगळेच चाललेत. आता आम्हाला तर काही समजत नाही आणि ह्यांना कानपूरवाल्यांना माझी भाषा समजत नाही. पण चला असो. जय भोलेनाथ बाबा. आता आपण फक्त भोलेनाथापासून फक्त 12 किलोमीटर लांब आहे. फक्त 12 किलोमीटर आहे. क्या दिखाओ ओ झरना ओ रुको झरना दिखो. आता बघा कसं आहे बघा धबधबा. पण हाय कुठं बघा आणि मी कुठं बघायचे का. हा इथं जमिनीवरती मी. नजारा खूप खतरनाक आहे.
तर हनुमान महाराजांची चट्टी भेटली आपल्याला, म्हणजे प्राचीन काळामधले आहे हे, खूप सुंदर आहे. जास्त हे बघा, हा बोर्ड दिसला आपल्याला. चाललो होतो ट्रॅकने, आपल्याला आपल्या महाराष्ट्राची माणसं भेटली. हिंगोलीचे दादा आहेत. अजून कोण कोण आहे? कुठे आहे ते लोक? अजून ते का? बाकीचे पुढे गेले. होय होय, तुम्ही थकले? दादा थकलेत बघा, बाबा गेले झोपले. दादा आरामावरती आहेत सध्या, जाम झाले चलून चलून. पाय दुखायला लागले का? मग दम लागला. होय होय, तुम्ही पण? कसं वाटतंय केदारनाथला? नंबर एक ना. लोकांनी आलं पाहिजे ना. आणि अशी जण ओपे म्हणल्यावरती कसं आहे, गर्दी वगैरे काहीच नाही. एक नंबर निवांत वातावरण आहे. या तुम्ही देवाचं दर्शन घ्या. हा ब्लॉग चालूच आहे तेव्हा. जय महाराष्ट्र. परभणीचे ड्रायव्हर आहेत का? ओके, तुम्ही गाडी खाली लावली आणि तुम्ही सगळे आले. आमचा ड्रायव्हर खालीच पाहिजे, खालीच दादा तर मराठीत बोलतोय. इथं येऊ का? येऊ क्या? या मराठी जमते? हो जमते ना, भरपूर जमते. मराठी हो, एक नंबर. तुम्ही कुठले? इकडचे गुप्त काशीचे. गुप्त काशीचे? होय होय होय. इथं जास्त तुम्ही? दादाने पराठा सांगितला, त्यांना पराठा बनवतो. पराठा बनवून. तुम्ही महाराष्ट्रात आलते का काही दिवस? किती दिवस? 10 वर्ष. 10 वर्ष आहे दादा महाराष्ट्रामध्ये होते. कुठे? पुण्यात? हो, होय, नारायणगावला. नारायणगाव मध्ये. नारायणगाव मध्ये शेफ म्हणूनच काम केलं का? हा, शेफ म्हणून काम केलंय नारायणगावला, आपल्या तिथं जवळपास. चाललोय, बरेच महाराष्ट्राचे भेटले, पण आता आपल्याला आपल्या पुण्याची माणसं भेटतात. पिंपरी चिंचवडवरून आलेले आहेत. कसं झालं दर्शनवरती? आले दर्शन चांगले हा. चढायला. ओके ना? ओके वाटतंय? ओके वाटतंय ना चढल्यावरती? मग स्टे केला होता वरती? स्टे करून आले. सकाळच्या बारी दर्शन झालं का? संध्याकाळी घेतलं का? सगळं दर्शन करायचं. ओके ओके, स्पर्श दर्शन होतं. हो ना. चला आम्ही पण चालू भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. तर मंडळी, तुम्ही पाहिलं का आता हा साईन कसंच आहे? हा 10 किलोमीटर. आता आपण भोलेनाथाच्या दरबारापासून फक्त 10 किलोमीटर मागे आहोत. 10 किलोमीटर आता पूर्ण करायचंय. टपाटपा चालायचं, पाटकनी पोचायचं, देवाच्या आरतीला जायचं आणि मस्त आरती घ्यायची. काय आता तुम्ही इथून पुढे बघत राहा, कारण की आता इथून पुढे खरी तर गंमत चालू झालेली आहे. आता सगळे धिंगाणा इथून पुढे, वाटा वाकड्या तिकड्या, हा बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थोडा चालू झालाय, पण मात्र माहिती का, हे बघा दरी बघा. ते बाबू लय खतरनाक घ्या. नाही काय पाहुणे जेवले का? नाही म्हणतात जेवायला म्हणतात. आहे का भूक लागली? पाऊस चालू झाला आता आणि या पावसामध्ये आपण करतोय ट्रेक. आता ही नदीला पाणी बघा, हे जवळ तर मंडळी, हाच तो पूल जो आता आपला भोलेनाथांच्या दरबारामध्ये घेऊन जाणार आहे. आता प्रतीक्षा खूप मोठी लागलेली आहे की देवाला कधी भेटेल. पण सर्वात महत्वाची गोष्ट माहिती का, पाणी बघा ना, पाणी बघा, पाणी कसं आहे. हा 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 त्याच्यासारखी मजा नाही बघा. डोंगरावरून तिकडून पाणी येते आणि इकडे आता दरी आहे बघा. दरी दाखवतो तुम्हाला. दरी बघा. आता बघा
ढग आता हा ढग वरती वरती चालला बरं का आता नीट बघा वरती 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 खतरा नियोजन ना खूप सुंदर नियोजन वरती पण बघा डोंगरावरती ढग होत आलेले वाव देवाचा करिश्मा आहे हा खूप आता मागे सगळं आभाळ पूर्ण झाकून गेले आता बघा बरं का आपल्या पकडे पण येणार आहे विषय म्हणजे इथं आता काही क्षणामध्ये आभाळ येते सेकंदामध्ये बघा इकडं आता डोंगर आहे काही सेकंदामध्ये या डोंगराच्या म्हणजे या ढगाच्या पलीकडे पण डोंगर आहे गायब झालाय गायब डायरेक्ट एवढं खतरनाक नजारा आहे ना बाई म्हणजे तुम्ही कधी दुःख पाहिलं का दुई पाहिले असेल पण आम्ही डायरेक्ट आता ढगांच्या वरती आहे सध्या कारण की लेवल बघा आता आपण चाललोय वरती मात्र आपलं अंतर कमी राहिले पण आपल्याला पुन्हा एकदा कोण भेटले महाराष्ट्राची माणसं कुठले आहेत माहिती आहे का ठाण्याचे आहेत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नक्कीच हा आनंद भेटतो की जेव्हा आपण केदारनाथला येतो म्हणजे चारधामला कुठेही जाऊ जेव्हा आपल्या महाराष्ट्राची माणसं भेटतील त्यावेळेसचा हा आनंद आहे नक्कीच आता वातावरण कसं झालंय बघायचे का सगळं आभाळ आलेलं आहे सगळं जाम झालेलं आहे पांढरं पांढरं आता इकडला डोंगर दिसत नाही आणि इकडला डोंगर दिसत नाही दिसतंय काय माहिती का फक्त खालची जमीन आता त्याच्या आधारे चालायचं आपण फक्त पुढे पुढे चलो आपला पण मात्र पावसाने हजेरी लावली आणि आता जर्किंग घालून चाललोय येतोय अधूनमधून आभाळ इतकं डेंजर आहे की डोंगर दिसाना काही दिसाना फक्त आता दिसती काय वाट मागायच्या बोलल्याप्रमाणे आता मागाशी पाऊस नव्हता पण आता पावसाने हजेरी लावली पुन्हा एकदा आणि डोंगरातला पाऊस वेगळा आणि हा हिमालयातला पाऊस वेगळा भाई स्वॅग झालं की तुम्हाला थांबा गोडे पशी काय नजारा आहे भावा आताशी कुठं दुःख हटलंय म्हणजे दुःख कशाच आहे आबाळाचे आबाळ बाजूला सरलंय आणि डोंगर दिसले किती सुंदर पद्धतीने हे डोंगर बनले गेलेत की असं वाटतंय इथं बसूनच पाहत राहू त्यांना पण काय करता महत्त्वाची गोष्ट आहे की तिकडे आपल्याला भोलेनाथाच्या दरबारात जायचं आहे तर आपण इथं रजा घेऊया पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आपण आलोय कुठून आपण आलोय इथून पण खूप लांबून आलोय आता इकडून तिकडून 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 कुठून जाऊ द्या तुम्हाला नाही दिसणार मला सांगता नाही येणार हा लय आनंद तिकडं पाऊस झाला आता पावसाने एवढा भिजलो ना एवढा गरमीने भिजलो लोक म्हणते तिकडे थंडी नाही भाऊ खोटं आहे सगळं इकडे गरमी आहे गरमी चाला फक्त तुम्ही ट्रॅक करा असं गोड्यावरती जातात गोड्यावर बसून येतात आणि गोड्यावर जातात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नजारा बघा अरे बाप देवा खरंच स्वर्ग म्हणलं तरी याला स्वर्गच म्हणलं पाहिजे अजून वर जायचंय अजून वर जायचं आपल्याला खरं तर शिवाट आणि आता गोष्टी मी दाखवल्या स्वर्गाकडे जाणाऱ्या गोष्टी आहेत काय आरामात जातात आणि काही देवाला भेटण्यासाठी कष्ट करूनही जातात पण हे कष्ट नाही देवाने बोलावलेलं तुम्हाला ज्या पद्धतीने बोलावले त्याच पद्धतीने तुम्ही जाऊ शकता अन्यथा तुम्ही जाऊ शकत नाही बोलावा येतो काहींना आरामाचा येतो तर काहींना कष्टाचा येतं अडचण गेलात आरामावरती आपण नवय कष्ट नाही हा पण आपली मनातून इच्छा होती की पायी जायचं आपण केदारनाथला कष्ट नाही पायी जायचं जेणेकरून इतक्या वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट पूर्ण करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागणार पायी चालावंच लागणार मला काय दाखवायचं माहिती आहे का खरं तर मी कुठे गेलो होतो यमुनोत्रीला तेव्हा तर मला म्हणलं होतं की आम्हाला बर्फ पडलेला दिसला पण तो केव्हा झोपेतून उठल्यानंतर आज मात्र मी चाललोय कुठे बाबांनी बोलवले भोलेनाथांकडे चाललोय पहा बर्फाने भरलेला डोंगर आहे तो स्वर्ग पाहण्यासाठी आम्ही सर्वजण आतुरलेलो होतो आता आम्ही चाललोय स्वर्ग बघायला गाढवाच्या लग्नामधला डायलॉग गंगे कुठे गेला तुम्ही स्वर्गात स्वर्गात
सारख्यात मेल्यावर जाता जिथं पण नाही असा तो डायलॉग आहे. पण मात्र खरं सांगायचं गेलं तर खरंच ग्रेट फील होत आहे. चला पाहत राहा आपण आहे ना बर्फ बघायला जाऊ. किती सुंदर नजारा आहे बघा. ऊन पडले ऊन बर्फावरती ऊन समोर आपल्याला सगळा बर्फ दिसतोय. या डोळे भरून आले आता शब्द नाहीत माझ्याजवळ. ज्या गोष्टीसाठी मी आलोय आजपर्यंत म्हणजे मनात फक्त डोक्यात होतं की केदारनाथ पाहायचं, केदारनाथांचं दर्शन घ्यायचं. भोलेनाथांच्या दर्शनासाठी टीम तर आली, पायी पायी एकटाच आलो. कळस दिसतोय ना, कंट्रोल होत नाही मला आता सध्या. स्वर्ग आहे इथं. वरती बघितलं तर बर्फ आहे, खाली बघितलं तर दरी, पण मध्ये बघितलं ना देव आहे माझा. तुम्हाला देव दाखवतो. आउट ऑफ कंट्रोल. फक्त कळस पाहिला, कंट्रोल व्हायना आता सध्या. आता फक्त मंदिरात पाहायचंय. तुम्हाला बोललो होतं ना, हेच ते हेलिपॅड. इथे हेलिकॉप्टर येतात. वातावरण चांगलं असलं की सर्व गोष्टी होतात. हेलिकॉप्टर उतरतं, दर्शन रांगही इथून असते. आता फक्त मला काय झालंय, आता मला फक्त मंदिर पाहायचं आहे बस. एवढीच इच्छा होती महादेवाकडे की मला तुला पाहायचं आहे. त्या टाईमच्या आधी मला महादेवाने तिथपर्यंत आणून ठेवलं आहे. बाई आता रडू की नको हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या पुढे पडला आहे. कारण की रडलं तर तुम्हाला वाटेल की हे काय खोटं नाटक करते. खरंच या एकदा. स्वर्ग आहे स्वर्ग. वरती पाहताय अख्खा बर्फ आहे, अख्खा टोटल जन्नत. खरंच आहे जन्नत. स्वर्गच जन्नत नाही. अरे स्वर्ग जन्नत वेगळं नाही. स्वर्ग आहे माझा. महादेवाला पाहिलं बस. पाहत राहा तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत. कारण की आता तर खरं केदारनाथ महाराजांचं मंदिर दाखवायचं आहे. ओके. अंगाला गाठा आलाय राव. हे नजारा पाहता काय आहे सर. इथं राव शब्दच उरा ना माझ्याकडे. हा हा लिये भाई यार.
होतो की केदारनाथला जाणार तर पायी जाणार. मागे दिसतंय मंदिर, जन्नत आहे, जन्नत, स्वर्ग. वाटेने या फक्त, तुम्हाला कळून जाईन की नेमकं काय गोष्ट आहे, कसं यायचं कसं नाही यायचं हे फक्त देव आणणार आहे. विषय असा आहे की आलो होतो मी एकटा, चाललो नाही, देवाने मला जोडीदार पाठवली. माझे सगळे जोडीदार आहेत इथून तर इथपर्यंत. हे आम्ही आलोय ट्रिपला, कुठून, महाराष्ट्रातून. पण मात्र हे काय झालं की समजा प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे हे आले घोड्यावरती. देवाने नेपाळवरून हे मित्र पाठवले. हे माझ्यासोबत कंटिन्यू चालत होते, कंटिन्यू चालत होते. प्रणव काय बोलला? हे 3 मित्र भेटले, इतका मजा आली वाटेने प्रवास करताना. यांनी पण खूप मजा घेतलेली, असं नाही की यांनी मजा नाही घेतली. एवढी मजा घेतली ना की बाई, त्यांनी पण आलं घोड्यावरती येऊ द्या, पण त्यांनी पण जन्नत पाहिली. खाली दरीत पाहिलं ना बाई, नरक दिसत होता. वरती पाहिलं की डायरेक्ट स्वर्ग दिसत होता. आहा, तुम्ही एकदा या, दर्शन घ्या, काय असते ते पहा, एकदा पहा. हर 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 हर